नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोल्हापूरची लेक पुण्यात. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाच्या 3 रेसिपी सांगणार आहे. आमच्या झाडाला भरपूर असा शेवगा लागलेला आहे आणि शेवगा आपल्या शरीरासाठी खूप 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 म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आरोग्यदायी आहे. आपले डोळे म्हणा, आपल्या अंगातील लोह, कॅल्शियम वगैरे वगैरे सगळ्यावर उपयुक्त आणि औषधकारी हा शेवगा आहे. तर आठवड्यातनं 2 वेळा तरी, जास्तीत जास्त 2 वेळा, 3 वेळा खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण खूप वेळा तुम्ही हा शेवगा खाल्ला पाहिजे. आम्ही 2 वेळा तरी खातो आणि आम्हाला विकत आणायला लागत नाही. आमचं झाड, टेरेस गार्डनवरचं झाड मी तुम्हाला एकदा दाखवेल. खूप साऱ्या शेंगा लागलेल्या असतात. तर मी या शेवग्याच्या शेंगाचे वेगवेगळे रेसिपी बनवत असते. वेगळं म्हणजे तेच आमटी वगैरे खाऊन कंटाळा येतो म्हणून वेगवेगळं मी काहीतरी बनवत असते. तर पहिल्यांदा मी तुम्हाला मसालेदार शेवगा दाखवणार आहे. म्हणजे मसाला शेवगा, म्हणजे आमटी वगैरे खाऊन जर कंटाळा आला तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करू शकता. खूप छान आणि टेस्टी लागते. असं जे चिकन मटण खाणारे लोक आहेत ना, ते पण ती रेसिपी पण मागं पडेल ह्या रेसिपी पुढे. आणि एवढं भारी लागतं बरं का. तर काय केलेलं आहे, मसाला शेवगा बनवण्यासाठी मी आधी वाटण बनवून घेतलेलं आहे. वाटण म्हणजे आपलं आलं, लसूण, खोबरं, जिरे ह्याचं मी वाटण केलेलं आहे. त्यानंतर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जिरे, मोहरी, तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. कांदा, टोमॅटो भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे बनवलं होतं वाटण, ते वाटण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान भाजून घेतलेलं आहे. आणि बरेच जण शेंगदाण्याचं कूट टाकतात त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी येण्यासाठी किंवा घट्ट येण्यासाठी. तर मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे. अर्धी वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे. यामुळे तर खूप छान लागत होती, चव एकदम भन्नाट झाली होती. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकलेलं आहे, हिंग टाकलेला आहे, छान भाजून घेतलेलं आहे. हिंगामुळे पण वास खूप छान येतो, मला हिंग खूप आवडतो. त्यानंतर मी तिखट टाकलेलं आहे यामध्ये. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता. मला झणझणीत पाहिजे होतं म्हणून मी भरपूर तिखट टाकलेलं आहे. 2-3 चमचे मी तिखट टाकलेलं आहे. आणि हा तिखट आमचं कोल्हापुरी चटणी म्हणतो ना, ते आहे. कांदा लसूण चटणी वर्षभराची आम्ही साठवून ठेवतो, ती आहे. त्यानंतर मी हे सगळं भाजल्यानंतर शेवग्याच्या शेंगा मी धुवून छान घेतल्या होत्या, चिरून घेतल्या होत्या. त्या मी याच्यामध्ये थोड्याशा वाफवायला टाकलेल्या आहेत, भाजायला टाकलेल्या आहेत, जेणेकरून थोडंसं तिखट जे टाकलेलं आहे सगळं मसाला वगैरे ह्या शेंगांना आधीच थोडासा लागावा, म्हणजे भाजून निघाव्या तेलामध्ये या. आणि त्यानंतर एक 2-3 मिनटं मी असं झाकून ठेवलेलं आहे. थोडंसं नाही का वाफ येण्यासाठी, जास्त वेळ नाही ठेवलेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि परत छान असं हलवून घेतलेलं आहे. इतका सुंदर वास येत होता, माझ्या क्लासमध्ये वास येत होता. म्हणजे क्लासची मुलं म्हणत होते, टीचर आज तुम्ही काय पावभाजी बनवली, काहीतरी बनवले, खूप सुंदर वास येत आहे असं म्हणत होते. आणि हा आवाज खूप सुंदर येत होता, बाहेरपर्यंत जात होता. आणि त्यानंतर मी पाणी गारच घातलेलं आहे, तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता. पण खूप छान झाली होती बरं का भाजी. आणि आता हे एक 10 ते 15 मिनटं लागतात शेंग तुम्हाला एकदम व्यवस्थित शिजवून हवी असेल तर. तर इथं आपली ही भाजी झालेली आहे. मसालेदार शेवगा तयार करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आपण आता दुसऱ्या रेसिपीला चालू करणार आहे. तर दुसरी रेसिपी आहे शेवग्याचं सूप. शेवग्याचं सूप तर एवढं भन्नाट लागतं, चवीला खूप सुंदर लागतं. आणि हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. शेवग्याच्या शेंगा नेहमीप्रमाणे स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि ह्या शेंगा आमच्या झाडाच्या आहेत. मी परत सांगत आहे तुम्हाला. छान चिरून घेतलेले आहेत. त्याच्यावरती जर काही आलं असेल तर ते पण मी छान काढून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये घेतलेलं आहे, कुकरमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर मी कुकरमध्ये टोमॅटो घेतलेला आहे अर्धा, चिरून छान घेतलेला आहे. मोठा जरी तुम्ही तसा टाकला तरी चालेल, कारण ते आपल्याला परत बारीकच करायचं आहे. टोमॅटो घेतलेला आहे.
अर्धा, कांदा घेतलेला आहे अर्धाच आणि मोठा मोठा चिरून घेतलेला आहे मी. आणि त्याच्यामध्ये परत लसूण टाकलेला आहे. बाकी दुसरं मी जास्त काय टाकलेलं नाही. टोमॅटो, कांदा, लसूण एवढंच टाकलेलं आहे. तुम्ही हळद पण टाकू शकता. मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, हिंग टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ पण तुम्ही टाकू शकता. हे सगळं एकत्र करून तुम्ही काय करायचं आहे, छान 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त शिट्ट्या काढून घ्या, कारण आपल्याला हे सगळं स्मॅश करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ह्याच्यातून सगळा रसभर काढायचा आहे. जे चांगलं आहे ते काढून घ्यायचं आहे बरं का. आता हे छान मी 4-5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत आहे. आणि आधीचं जे त्याच्यामधलं पाणी आहे ते सेपरेट केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत आहे. म्हणजे मला हे सगळं बारीक करायचं आहे. आणि दुसरं पाणी तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं करू शकता. घट्ट पण छान लागतं, पण पातळ जर 2-3 वाट्या खायचं असेल तर पातळ तुम्ही असं प्यायला खूप छान लागतं. मी थोडं बऱ्यापैकी पातळच केलेलं आहे. आणि हे सगळं बारीक करायचं आणि थोडंसं पाणी घालून परत तुम्ही त्या जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तुम्ही बारीक केलेलं आहे ते सगळं तुम्ही गाळण्याच्या साहाय्यानं काढू शकता. आणि त्यानंतर तुपाची फोडणी द्यायची आहे. फोडणीचं भांडं असतं ना, त्या फोडणीच्या भांड्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि भरपूर जिरे टाकायचे आहेत. प्रत्येक म्हणजे दाताखाली जिरे आले पाहिजे असं टाकायचं आहे. वास खूप छान येतो जिऱ्यांनी. जिरे टाकायचे आहेत आणि कोथिंबीर टाका. एवढंच तुम्ही टाका, बाकी काही सुद्धा टाकू नका. खूप छान हे सूप लागतं आणि मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागतं. तर आता आपली मी तिसरी रेसिपी चालू करत आहे, ती म्हणजे शेवग्याची आमटी. ही शेवग्याची आमटी एकदम सिंपल आहे बघा, झटपट तुम्ही करू शकता. पण मी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे बरं का. शेवगा नेहमीप्रमाणे धुतलेला आहे, चिरलेला आहे आणि परत सांगते, हा शेवगा आमच्या झाडाचा आहे. हे तुम्ही डोक्यात फिट्टच करायचं आहे. तर म्हणाल की सारखं शेवगा काय करत आहे, तर कारण शेवगा किती महत्त्वाचा आहे शरीराला माझ्या एवढं कोणीच तुम्हाला सांगू नाही शकणार आहे, कारण डोळे वगैरे खूप चांगले होतात त्यांनी. मी आधी काय केलेलं आहे, शेवगा चिरून घेतलेला आहे, पाण्यात टाकलेला आहे. त्यानंतर मी लसणाची फोडणी देणार आहे, म्हणून लसूण सोलून घेतलेला आहे आणि लसूण बारीक खलबत्त्यामध्ये लसूण बारीक केलेला आहे. पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे. तेलामध्ये
जिरे मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी टाकणार आहे आणि बारीक केलेला लसूण टाकणार आहे. लसूण टाकल्यानंतर मी त्याच्यात छान भाजून घेणार आहे. त्यानंतर थोडंसं टोमॅटो पण टाकणार आहे. टोमॅटो टाकल्यानंतर मी टोमॅटो छान भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे चटणी, आपलं लाल तिखट टाकणार आहे. लाल तिखट टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून शेवग्याच्या शेंगा पण छान भाजून घेणार आहे. तुम्ही आधी शेवग्याच्या शेंगा तरी टाकल्या तरी चालतील आणि वरून चटणी जरी टाकली तरी चालेल, जेणेकरून तुमची चटणी करपणार नाही. मी मगाशी थोडंसं उलटं सांगितलं, पण काही प्रॉब्लेम नाही. आधी चटणी टाकली तरी पण चालेल आणि आधी शेंगा टाकल्या तरी पण चालतील. फक्त चटणी करपणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. चटणी म्हणजे लाल तिखट. हे त्याच्या तेलामध्ये छान शेंगा भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी आता चटणी टाकणार आहे. चटणी टाकल्यानंतर पण तुम्ही छान ह्या शेंगा तुम्ही भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हळद पण टाकायची आहे, हिंग पण टाकायचं आहे, मीठ पण टाकायचं आहे आणि हे सगळं भाजल्यानंतर मी मुगाची डाळ टाकणार आहे आणि मुगाची डाळ मी 5 मिनटं आधी पाण्यात भिजत घातलेली आहे. ती आता हे सगळं भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे, टाकणार आहे, ॲड करणार आहे आणि ते छान असं 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहे. कोथिंबीर, मीठ, बाकीचं सगळं बेसिक सगळं टाकणार आहे. कोथिंबीरशिवाय तर सगळं अपूर्णच आहे जेवणामध्ये. तर अशा पद्धतीने मी छान भाजी बनवलेली आहे. भाजी नाही, आमटी बनवलेली आहे आणि तुम्ही कशी बनवता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या शेवग्याच्या 3 रेसिपी कशा वाटल्या हे पण मला सांगा. याच्यामध्ये काय चुकलं असेल तर तुम्ही जरा मला करेक्ट करू शकता आणि तुमची पद्धत पण मला सांगू शकता. तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघा.